नमस्कार मित्रमंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रिंकीज फूड लॅब। आज आहे प्रजासत्ताक दिन। तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताकाच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी रिपब्लिक डे। तर या अवसरमध्ये मी बनवत आहे तिरंगा इडली। तुम्ही कधी ट्राय केली आहेत? नसेल केली तर चला बघूया आपण। यासाठी मी बाजारातले कलर न घेता घरीच कोथिंबीर आणि एक अर्धी मिरची तिला वाटून घेतलं आहे। त्याची मी अशी प्युरी बनवून घेतलेली आहे आणि अर्धा गाजर आणि अर्धा टमाटरची प्युरी बनवून घेतली आहे। ती साधारण अशी दिसते तुम्हाला बघा। तर आता आपण काय करूया, तिरंगामध्ये तुम्हाला तर माहितीच असतील 3 कलर असतात, केसरी, पांढरा आणि हिरवा। यासाठी मी कलर बनवत आहे, बघा तुम्ही कसं दिसतंय आता। सर्वात पहिले आपण केसरी कलर घेऊया, हा याच्यात मिक्स करूया। मी याच्यात 3 चमचे, जसा कलर होतोय तसा आपण याच्यात कलर टाकू शकतो। बघा मस्त कलर येत आहे। याच्यात मी अजून टाकते, तो कलर सुटत नाही याच्यामध्ये। हे बघू शकतात, थोडासा केसरी आणि थोडासा ऑरेंज टाइप कलर येऊन गेला आहे याला। केसरी कलर नंतर आपला मधला पांढरा रंग तर ऑलरेडी आहे, जो इडलीचा बॅटर बनवला आहे आपण, तो एक तो बनलेला आहे। ठीक आहे, आता आपल्याला लागतो एक शेवटचा रंग हिरवा। त्यासाठी आपण ही कोथिंबीर आणि मिरचीचं जे मी बनवली आहे ते आपण मिक्स करूया। मी ते 2 चमचे घेतली आहे। तुम्हाला जर डार्क पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकतात अजून। चांगलं त्याला मिक्स करून घेऊया। हे बघा, मी टाकल्यानंतर त्याचा रंग चेंज झालेला दिसत असेल, हिरवळसर आला आहे। मी आता इडलीचं पात्र घेतलं, इथे आपण तेलाने ग्रेसिंग करून घेऊया आणि आपण जे इडलीचे कलर्स बनवले आहेत ते आपण याच्यात ट्रान्सफर करून घेऊया। ऑरेंज, पांढरा, हिरवा, परत एक पांढरा। आता आपण हे याच्यात ट्रान्सफर करूया इडलीच्या भांड्यात। त्याला आपण थोडं स्टीम होऊ देऊया, साधारण 5 का 6 मिनिटात, आणि मग आपण हे ठेवूया। 5-6 मिनिटं झालेले आहेत। तर इडली बघू झाली की नाही। टॅन बघा, आलाय की नाही कलर मस्त। चला आता याची आपण प्लेटिंग करूया, ती पण चटणीसोबत। अशा प्रकारे आपली तिरंगा इडली तयार आहे आणि मी त्याची प्लेटिंग पण चांगली केलेली आहे, ती पण 2 चटणीसोबत। इथे मी शेंगदाण्याची चटणी पण घेतली आहे, बघू शकतात तुम्ही। थँक्यू फॉर वॉचिंग। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।